एखाद्याची कुंडली बघून किंवा तारीख बघून किंवा जन्मवेळ बघून भाग्य कितपत ठरतं तुमच्या मते? की तुमच्या एखाद्या जातकाचा जो जन्म होतो म्हणजे जन्मदिवशी, जन्मस्थळी आणि जन्मवेळी आकाशातील ग्रहांची स्थिती आणि राशी यांची स्थिती दाखवणारी आकृती म्हणजे कुंडली. अलीकडे बऱ्याच लोकांचं असं मत आहे की ज्योतिष हे थोतांड आहे, ज्योतिष हे अंधश्रद्धा आहे. माणसांना लक्षात ठेवा, जेव्हा गरज असते ना तेव्हाच देवांची, ज्योतिषांची आणि डॉक्टरांची गरज असते. तुम्ही कितीही कर्म करा, जोपर्यंत तुमच्या कर्माला, तुमच्या कामाला जोपर्यंत भाग्याची साथ मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला 100% सक्सेस मिळणार नाही. की ज्योतिष केव्हा पाहायचं? ज्यावेळी तुम्हाला खरोखर गरज असेल, तुम्ही अडचणीत असाल, तुम्हाला मार्ग सापडत नाही, दिशा दिसत नाही आणि आपलं आयुष्य अंधकार दिसतोय, तेव्हा तुम्ही ज्योतिषाचं मार्गदर्शनाचा सल्ला नक्की घ्या. जिथं मेडिकल फील्ड संपतं तिथून ज्योतिषाने अध्यात्म सुरू होतं. अरे वा. तुमच्या मते ज्योतिषशास्त्र आपलं आयुष्य वाढवायचं काम करू शकतं? सातारचे सितारे द स्वराज टॉक्सवर. ज्योतिषाचार्य प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे सातारा हे ज्योतिषशास्त्र आणि हस्तसामुद्रिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि प्रसिद्ध नाव आहे. प्रमुख परिचय आणि कार्य: मार्गदर्शनाची मुख्य क्षेत्रे: कुंडली आणि ग्रहदोष विश्लेषण, जन्मपत्रिका तपासणे, नवग्रह दोष निवारण आणि वैयक्तिक व कौटुंबिक समस्यांवर मार्गदर्शन. सातारा शहरात त्यांचे मुख्य कार्यालय असून महाराष्ट्रातील अनेक भागांतून नागरिक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. विविध कार्यशाळा, वर्कशॉप्स, व्याख्याने आणि लेखांच्या माध्यमातून ते ज्योतिषशास्त्रातील विविध विषयांवर जनजागृती व मार्गदर्शन करतात. प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे हे ज्योतिषशास्त्रातील विविध विषयांवर सखोल व्याख्याने देतात आणि दैनंदिन जीवनातील अडचणींवर सोपे सरळ धार्मिक व ज्योतिषीय उपाय सांगतात. यूट्यूब चॅनल ॲस्ट्रो गुरु डॉक्टर खिलार चॅनलला भेट द्या. नमस्कार मंडळी, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी पुन्हा घेऊन आलोय साताऱ्यातले सितारे आणि आजचे आपले सितारे आहेत ज्योतिषाचार्य प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे सर. नमस्कार गुरुजी, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुम्हाला सर म्हणू, प्राध्यापक म्हणू, गुरुजी म्हणू की डॉक्टर म्हणू, काय म्हणू तुम्हाला? मी MD आयुर्वेदिक मेडिसिन आहे. त्यानंतर मी ज्योतिषशास्त्रामध्ये पण गेले 20 वर्ष काम करतोय. मला सर म्हणलं ते चालेल. अरे वा. कारण बरेच म्हणजे डॉक्टर आणि ज्योतिषशास्त्र ही दोन वेगवेगळ्या फील्ड आहेत. तुम्ही दोघांचं नॉलेज तुमच्याकडे आहे, तर तुमची ज्योतिषशास्त्रात सुरुवात कशी झाली आम्हाला सांगा. हां, ॲक्च्युली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी BMS केल्यानंतर MD मेडिसिन या विषयामध्ये आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. माझं मूळ गाव वाठार किरोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी सातारा जिल्ह्यामधल्या कोरेगाव तालुक्यातील एक ग्रामीण भागातील मी व्यक्ती आहे. बरोबर. मी मेडिकल फील्डमध्ये MD झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये मी वळलो. त्याच्या अगोदर मला फक्त ज्योतिषाबद्दल कुतूहल होतं, आवड होती. परंतु म्हणतात ना की समस्या नाही अशी एक व्यक्ती नाही. बरोबर. माझ्या आयुष्यामध्ये 2002 ते 2005 या काळामध्ये मी जेव्हा MD करत होतो किंवा वडिलांच्या निधनानंतर म्हणजे वयाच्या 22 वर्षानंतर मला आर्थिक, मानसिक अशा बऱ्याच अडचणी आल्या. बरोबर. कौटुंबिक अडचणी आल्या. मग आपल्या एक म्हण आहे की बा सुखी सोनाराकडे दुःखी ज्योतिषाकडे. अशा वेळी मग जेव्हा विचार केला की आपल्या आयुष्यात या समस्या किंवा अडचणी काय येत आहेत, हे उत्तर कोण देणार. मग ज्योतिषाची आवड होती, ज्योतिषावर विश्वास होता. बरोबर. विचार केला की आपण ज्योतिषांना पत्रिका दाखवूया. मग त्यावेळी मी 2002 ते 2005 यामध्ये मी अनेक ज्योतिषांना पत्रिका दाखवल्या, अनेक लोकांना सल्ले, प्रश्न विचारले, उपाय विचारले. माझं भविष्य काय असेल, मला माझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं सांगा की माझं भविष्यात काय होईल, माझी अशी स्वप्न आहेत, मी आयुष्याकडे या गोष्टींनी बघतोय, तर ह्या गोष्टी होतील का. तर अनेक ज्योतिषांकडे गेलो, अनेकांची उत्तरं वेगळी आली, अनेकांचे उपाय केले, ते उपाय फारसे फलद्रूप नाही झाले. एकदा किस्सा सांगायला मला आवडेल की एका ज्योतिषाचं खूप नाव चांगलं होतं. मी त्यावेळेस गेलो, त्यांना विचारलं की माझे एवढे प्रश्न आहेत, मला उत्तरं हवेत, कारण मी आता खूप अडचणीमध्ये आहेत. आता मी सांगत होतो की त्यावेळी माझं ग्रहमान खराब होतं, पण त्यावेळी काय ग्रहमान हा प्रकार माहीत नव्हता. आता मी सांगतो त्यावेळी माझं ग्रहमान खूप खराब होतं. मी त्यांना विचारायला गेलो तर ते म्हणले की असं असं आहे. आणि त्यांनी त्यावेळी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर, जे काही मी 4-5 महत्त्वाचे प्रश्न आपले त्यावेळी असतात, करिअर असेल किंवा लग्न असेल, वैवाहिक जीवन असेल की कोणते आर्थिक असतील या गोष्टी, त्यांनी सगळ्या म्हणजे पत्रिकेत तुमच्या दोष आहे, तुमच्या आयुष्यामध्ये यातलं काही होणार नाही, पत्रिका थोडी खराब आहे किंवा अडचणीची आहे. आणि मी म्हणलं नक्की का? ते म्हणलं हो नक्की. मग मला खूप मॉरल डाऊन झाला आणि माझी स्वप्न खूप मोठी होती की आपल्याला आयुष्यात खूप काहीतरी करायचं आहे, वेगळं काहीतरी.
पण आता ह्यांनी तर आपल्याला नामोहत केलं, बरोबर. वाईट वाटलं खूप, हं. डोळ्यात पाणी आलं. आणि तिथून मग ठरवलं की आता ह्या ज्योतिषांच्या नादाला नाही लागायचं. बरोबर. आपल्याला जर कर्म आपण प्रामाणिक केलं आणि आपण आपल्या अभ्यासाला किंवा कर्माला जर एकनिष्ठ राहिलो बरोबर. आणि हार्डवर्क केलं तर नक्कीच आपण या गोष्टी अचीव्ह करू शकतो. हं. त्यावेळी मला ज्योतिषाबद्दल निगेटिव्ह झालो मी फार, की बरोबर. मला तेव्हा ज्योतिषशास्त्राचा किंवा ज्योतिषाबद्दल प्रचंड तिरस्कार आणि राग निर्माण झाला, हं. की हे शास्त्रामध्ये काही नाही आहे, यांना अचूक सांगता येत नाही की माझं भाग्योदय कधी होईल, अशा प्रश्नांची उत्तर देता येत नाही. तेव्हा मला वाईट वाटलं. मग तेव्हा ठरवलं की आता ह्या लोकांच्या नादाला नाही लागायचं. हं. त्यानंतर मी ज्योतिष बघायचं पाहायचं बंद करून टाकलं. हं. घरी आलो, एक 2-3 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, पुन्हा त्याच अडचणी, तेच प्रॉब्लेम. हं. शांत विचार केला की आता आपण ज्योतिषाकडे जायचं तर बंद केलंय, बरोबर. परंतु आता ह्या आपल्या समस्येचं सोल्युशन कोण देणार, ह्याला सोल्युशन काय असेल. बरोबर. त्या विचार केला की नाही, मग आता आपण जर उच्च शिक्षित असू हं. त्या शास्त्रामध्ये काय ते नक्की बघूया. जर हे शास्त्र जर आपण स्वतः अभ्यास केला, हं. अध्ययन केलं, बरोबर. तर आपल्या पत्रिकेचं रिडिंग आपल्याला करता जरी आलं हं. तरी खूप झालं. हं. हं. अशा सात्विक हेतूनी किंवा सेल्फिश हेतूनी, म्हणजे फक्त माझंच मला पाहायचं आहे, बरोबर. माझं मला भविष्य कळलं खूप झालं, हं. अशा हेतून मी ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात केली. हं. आणि मी स्वाध्ययन सुरू केलं. आणि मग ज्योतिषाकडे मी 2003 पासून मी ज्योतिषास्त्राचं स्वाध्ययन सुरू केलं. हं. ते आजही मी अध्ययन करतच आहे. हं. आणि अशा प्रकारे मग इच्छा नसतानाही, ध्यानीमनी नसतानाही, हं. कदाचित नियतीचा काय प्रारब्धाचा भाग असावा, हं. की MD झाल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती एक वैद्यक क्षेत्रातून एका ज्योतिषसारख्या वेगळ्या क्षेत्रामध्ये बरोबर. आणायचा हं. किंवा यायचा, हा योगायोग कदाचित पत्रिकेतल्या योगामुळे तो आला असेल. हं. कदाचित म्हणून त्या ज्योतिषांची उत्तरं चुकली असतील, जेणेकरून त्यांनी मला सांगितलं असेल की तुम्ही या क्षेत्रामध्ये या. बरोबर. एका अर्थी चांगलंही झालं असं मी म्हणेन. हं. आणि मी अशा अडचणीतून किंवा अशा प्रसंगातून मला इच्छा नसताना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करावा लागला आणि आपल्या प्रश्नाची उत्तर आपणच शोधावी. बरोबर. यासाठी मी म्हणतात ना, गरज ही शोधाची जन्य आहे. बरोबर. याप्रमाणे मग मी विचार केला की आपली गरज काय आहे, तर ही आहे, मग आपल्याला शोध लावला पाहिजे. हं. मग रागाच्या भरात म्हणा, काही म्हणा, की आवेशामध्ये म्हणा, की मी निर्णय घेतला की ज्योतिष आपण शिकूया. हं. अशी माझी ज्योतिषात खरी एंट्री झाली. बरोबर. आणि मला वाटले नव्हतं की मी ज्योतिषात पुढे भविष्यात कधी करिअर करेन किंवा मी जाईन. हं. अशा प्रकारे माझा प्रवेश झाला. ज्योतिषशास्त्रामध्ये तुमचे गुरु कोण आहेत? हां, हा खूप चांगला प्रश्न आहे. हं. कारण कसं होतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु असतात. हं. जसं आमच्या मेडिकलमध्ये हं. म्हटलं जातं की हे असे गुरु आहेत, तसे गुरु आहेत. परंतु माझं गुरु जर कोण असं म्हणाल तर मी ज्या मगाशी म्हटल्यावर मी ज्या गावात राहत होतो, ग्रामीण भाग आहे आमचा, 18 किलो, सातारापासून आय थिंक 36-37 किलोमीटर आहे भाग. बरोबर. आणि मी जेव्हा ज्योतिष शिकायचं डोक्यात घेतलं त्यावेळी त्या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा शहरामध्ये किंवा आमच्या गावामध्ये ज्योतिष शिकवणाऱ्या संस्था किंवा विद्यापीठ किंवा ज्ञानपीठ असं काही नव्हतं. बरोबर. जे काय होतं ते पुण्या मुंबईमध्ये होतं. हं. आणि मुंबई पुण्यामध्ये जाऊन ज्योतिष त्यावेळी शिकणं मला शक्य नव्हतं हं. माझ्या कामामुळं. मग विचार केला की आपण स्वअध्ययनी सुरू करूया. कारण आम्ही MD करत असताना आम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा तुम्हाला उच्च शिक्षणामध्ये कोण शिकवत नाही, तुमचे पुस्तक हेच गुरु असतात. बरोबर. त्यामुळे मी विचार केला की आपण स्वअध्ययन का करू नये. हं. म्हणून मी 2003 पासून मग पुस्तक ज्योतिषाचे ग्रंथ आणून आणि त्यातून मी ज्योतिष शिकायला सुरुवात केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने माझे गुरु, कारण मी कुठल्याही गुरुकडून किंवा कुठल्याही शिक्षकाकडून, मी संस्थेकडून ज्योतिष नाही शिकलो. स्वअध्ययनाने मी ज्योतिष शिक्षण पूर्ण केलं. आजही मी विद्यार्थीच आहे. मी आजही रोज अभ्यास करत असतो, शिकत असतो. त्यामुळं गुरु म्हटलं तर ज्योतिष ग्रंथ हे माझे गुरु म्हणायला काही हरकत नाही. हं. बरोबर. एखाद्याची कुंडली बघून किंवा तारीख बघून किंवा जन्मवेळ बघून भाग्य कितपत ठरतं तुमच्या मते? आता आम्ही जे ज्योतिष सांगतो ते म्हणजे पारंपरिक कुंडलीशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. हं. त्यामुळं भविष्य सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत. मग हस्तरेषा असेल, मुखसामुद्रिक शास्त्र असेल, बरोबर. टॅरो कार्ड असेल, न्यूरोलॉजी असेल. आता आम्ही जे करतो ते पारंपरिक कुंडलीशास्त्र, म्हणजे आमचं जे ज्योतिषशास्त्र आहे ते कुंडलीच्या माध्यमातून भविष्य सांगणं. बरोबर. आता लोकांना प्रश्न होतो की छोट्याशा कुंडलीमधून भविष्य सांगता येतं का? तर नक्की नाही, 100% भविष्य सांगता येतं. आता कुंडली म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात घेऊया आपण, की तुमच्या एखाद्या जातकाचा जो जन्म होतो, म्हणजे जन्मदिवशी, जन्मस्थळी आणि जन्मवेळी आकाशातील ग्रहांची स्थिती आणि राशी यांची स्थिती दाखवणारी आकृती म्हणजे कुंडली. म्हणजे थोडक्यात काय, कुंडली म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळी जन्मता त्यावेळेची आकाशातल्या ग्रहांची स्थिती दर्शवणारी आकृती म्हणजे कुंडली आहे. ती कुंडली छोटी असते, 12 ग्रहांची असते. पण या कुंडलीच्या माध्यमातून व्यक्तीच्या जन्मापासूनच्या मरेपर्यंतच्या सर्व गोष्टींचं भाकीत अचूकपणे करता येतं, मी असं नक्की सांगेन. मात्र एक लक्षात ठेवायचं की भाकीत करता येतं का, तर करता येतं, पण सगळ्यांचंच का करता येत नाही, सगळ्यांचंच का मग खरं होत नाही. कारण असं आहे की ज्योतिष हे अतिशय प्राचीन वैदिक इतिहास असणारं आणि अतिशय गूढ आणि अतिशय
अवघड आणि क्लिष्ट असं शास्त्र आहे. तर ज्या ज्योतिषांचा किंवा ज्या ज्योतिष अभ्यासकांचा अभ्यास खूप चांगला असेल, गूढ असेल, असे खोल असेल, तर त्या अशा ज्योतिषांनी जर उत्तर दिली तर ह्या छोट्याशा कुंडलीवरून व्यक्तीचं आयुष्याचं चित्र समोर मांडता येतं आणि जन्मापासून मरेपर्यंतच्या आयुष्यात काय शुभ आणि अशुभ घटना घडणार आहेत ते नक्की कॉन्फिडन्स आणि 80-90% ॲक्युरसीने सांगता येतं. 100% ॲक्युरसी कोणत्याही शास्त्राची नसते नाही. तर मी म्हणणार नाही 100%, पण 80-90% आपण अचूक भागीत 100% किंवा चांगल्या प्रकारे करू शकतो असं माझं मत आहे. ज्योतिषशास्त्राची मुख्य बैठक कशावर अवलंबून असते? हां, ज्योतिषशास्त्राची बैठक कशावर, तर ज्योतिष म्हणजे काय, तर आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, राशी या 4 गोष्टीवर ज्योतिषशास्त्राची बैठक अवलंबून आहे. बरोबर. म्हणजे काय, थोडक्यात म्हटलं तर ग्रहाभोवती फिरणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. त्यामुळे ग्रहांचे मानवी मेंदूवर होणारे, मनावर होणारे परिणाम व त्या किरणांमुळं व्यक्तीवर होणारे परिणाम आणि त्यातून जी व्यक्ती जशी वागते, कृती करते, त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात, त्याच्या कर्माप्रमाणे त्याच्या आयुष्यात शुभ अशुभ घटना घडत असतात. बरोबर. आणि हे आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सांगू शकतो. आणि ज्योतिषाचं मेन मटेरियल म्हणजे काय, तर ग्रह आहेत. बरोबर. आता ग्रह, तारे, राशी, नक्षत्र यापैकी महत्त्वाचं काय, तर ग्रह आहेत. का तर स्थानांचे मालक ही ग्रह आहेत कुंडलीमधल्या, राशींचे मालक ग्रह आहेत, नक्षत्राचे मालक ग्रह आहेत. बरोबर. त्यामुळे ग्रह हे म्हणतात ना एक बेसिक किंवा मध्यबिंदू सेंट्रल पॉईंट आहे. थोडक्यात ज्योतिष म्हणजे काय, तर ग्रहाभोवती फिरणारे शास्त्र. तेव्हा आमचं शास्त्र हे ग्रहांच्या बैठकीवर असतं. पण कुंडली मांडताना आम्ही तुमच्या जन्माच्या वेळी, जन्मस्थळी, जन्मवेळी आकाशातील ग्रहांची काय स्थिती होती ते आम्ही कुंडलीमध्ये मांडतो. बरोबर. आणि त्याच्या आधारे आपण भाकीत करतो. पण आजकालचं जनरेशन आहे जे, ते खूप जास्त म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही खूप जास्त शिकलेलो आहोत, आम्ही हे ग्रह, तारे वगैरे, नक्षत्र आम्ही मानत नाही. तर तुम्ही डॉक्टर पण आहात आणि तुम्ही म्हणजे तुम्ही ज्योतिषही बघतात, तर तुम्ही त्या जनरेशनला सांगू शकता का की हे ज्योतिष खरं असतं किंवा? तर कसं आहे, आता श्रद्धा, सगळ्या गोष्टीमध्ये श्रद्धा महत्त्वाची. श्रद्धा असेल तरच तुमचं सगळ्या गोष्टीवर खरं होणार आहे. बरोबर. आता एखाद्या गोष्टीची देवावर श्रद्धा नाही आहे की एखाद्या शास्त्रावर श्रद्धा नाही, तर त्यांना आपण कितीही सांगितलं त्या त्यांना पटणार नाही. श्रद्धा ही असणं फार महत्त्वाचं. तुम्हाला कोणतीही इच्छित गोष्ट साध्य करायची असेल तर श्रद्धा हवी. बरोबर. त्यामुळे आता अलीकडे बऱ्याच लोकांचं असं मत आहे की ज्योतिष हे थोतांड आहे, ज्योतिष हे अंधश्रद्धा आहे. परंतु मी नेहमी सांगतो की हे अतिशय गूढ आणि वैदिक शास्त्र आहे. फार वर्षानुवर्ष ज्याचा इतिहास आहे असं शास्त्र आहे. आणि हे शास्त्रच आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. बरोबर. काही लोक मान्य करत नाहीत. तरुण पिढीनं असं वाटतं की आपण जर प्रामाणिकपणे काम केलं, कष्ट केलं, कर्म केलं तर आपल्याला पाहिजे ते मिळू शकतं. मग ज्योतिषाची बैठक पण अशीच आहे की कर्माचं फळ देणारं किंवा सांगणारं ते म्हणजे ज्योतिष आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर कर्म चांगलं केलं तर तुमच्या आयुष्यात चांगलंच होणार आहे. त्यामुळे त्या लोकांना वाटतं की मला पत्रिका बघायची गरज नाही. बरोबर. पत्रिका बघायची गरज कुणाला पडत नाही, तर ज्या लोकांच्या पत्रिकेची मुळातच बैठक खूप चांगल्या प्रकारे आहे, त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे. बरोबर. त्यांच्या पत्रिकेत जर सगळ्याच गोष्टी त्यांना इझी मिळणार असतील तर ते लोक शक्यतो नास्तिक म्हणतात, पण त्यांना गरज न पडल्यामुळे ते ज्योतिष मानत नाही. बरोबर. परंतु माझा असा अभ्यास आहे कधी ना कधीतरी 100% ते सांगतो. माझं असं मत आहे की जे लोक मला म्हणलेत की ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा आहे, थोतंड आहे, परंतु मलाही माहित असते की एक दिवस हा व्यक्ती नंतर आपला नंबर घेऊन आपल्याला नक्की एकदा विचारलं की मी येऊ का, मला भेटायचं आहे. असं हजारो लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे. माणसांना लक्षात ठेवा, जेव्हा गरज असते ना तेव्हाच देवांची, ज्योतिषांची आणि डॉक्टरांची गरज पडते. बरोबर. त्यामुळे गरज ही शोधाची जन्य आहे. जेव्हा गरज पडेल, अडचणी जेव्हा व्यक्ती येतो ना तेव्हा त्याला नक्कीच कोणतरी सांगेल की तू पत्रिका दाखवून घे. आता मी ज्योतिष मानणार आहे, आम्ही ज्योतिष अभ्यासक आहे, तेव्हा माझं तर 100% मत आहे बरोबर की तुम्ही कितीही कर्म करा, जोपर्यंत तुमच्या कर्माला, तुमच्या कामाला जोपर्यंत भाग्याची साथ मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला 100% सक्सेस मिळणार नाही. इथं भाग्य जरी 20% भूमिका बजावत असेल तर ते 20% माणसाला 100% यश देण्यासाठी पूर्ण कारणीभूत ठरतं. त्यामुळे भाग्याची साथ असं नाही, भाग्याची साथ किंवा भाग्य सांगणारं शास्त्र माध्यम म्हणजे ज्योतिष आहे. बरोबर. त्यामुळं शेवटी कसं आहे, त्यांना वाटलं आम्हाला नाही बघायचं, परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा तर ते नक्की बघतात. आणि माझा असा अनुभव सांगतो, मी गेले 20 वर्ष प्रॅक्टिस करतोय की लहान सहान प्रश्नासाठी लोक येत नाहीत, परंतु ज्यावेळी आपल्या मुलींचं किंवा मुलाचं लग्न असतं त्यावेळी तर त्यांना कोणतरी म्हणतं की पत्रिका जुळते का बघा मग तुम्ही लग्न करा. त्यावेळी अशी लोक मला म्हणतात की आम्ही कधी ज्योतिषाकडे आलो नाही, आम्ही कधी पाहिलं नाही, आम्हाला गरज नाही पडली, परंतु आता आमच्यासाठी, आमच्या मुलांसाठी आम्ही येतोय. बरोबर. तेव्हा तरी लोक येतात. हा माझा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही जरी कधी नाही पत्रिका पाहिली किंवा भविष्य नाही पाहिलं तर तुम्हाला एकदा तरी यावं लागतं आणि येता, असं माझं मत आहे. त्यामुळे तरुण पिढी शेवटी कसं आहे, श्रद्धा असेल
तरच तुम्ही बरोबर. मानणार आहात. बरोबर. हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धा असेल तर ज्योतिष नक्की चांगला आहे, बरोबर. आणि श्रद्धा असेल तरच पाहावं. हां हां असं सहज टाइमपास म्हणून तुम्ही पत्रिका बघायला गेला तर ज्योतिषाकडनं पण खूप चांगलं मार्गदर्शन होणार नाही, किंवा तुमचं समाधान नाही होणार. म्हणून नेहमी ज्योतिषशास्त्र, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की ज्योतिष केव्हा पाहायचं, ज्यावेळी तुम्हाला खरोखर गरज असेल, तुम्ही अडचणीत असाल, तुम्हाला मार्ग सापडत नाही, दिशा दिसत नाही, आणि बरोबर. आपल्या आयुष्यात अंधकार दिसतोय, तेव्हा तुम्ही ज्योतिषाचं मार्गदर्शन किंवा सल्ला नक्की घ्या. कारण ज्योतिष म्हणजे काय, तर अंधारमय जीवनामध्ये प्रकाश दाखवणारं साधन म्हणजे ज्योतिष आहे. म्हणजे आयुष्यात जेव्हा अंधार असेल तेव्हा ते एक दीपाप्रमाणे किंवा ज्योतीप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाशाचं साधन रूपाने ते तुमच्या समोर येतं, आणि त्याचा जर तुम्ही उपयोग केला तर तुमचं आयुष्य बरोबर. खूपच आणि जीवन अतिशय चांगलं प्रकाशमय होणार आहे, असं माझं मत आहे. बरोबर. त्यामुळे मी नक्की सांगेन की प्रत्येकाने ज्यावेळी अडचण असेल, जेव्हा तुम्हाला एक मार्गदर्शन हवं आहे, दिशा हवी, आणि तुम्ही गोंधळलाय की तुम्हाला ह्यातलं नक्की काय करू हे समजत नसेल, कमीत कमी त्यावेळी तरी तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घ्या. हा बरोबर. तुमच्या फायद्याचा नक्की होणार आहे. बरोबर. ज्योतिषशास्त्राच्या तुम्ही एक मार्गदर्शक पण आहात, तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कसं करता किंवा कसं कराल? मार्गदर्शन म्हणजे ज्योतिषाने मार्गदर्शन कसं करावं, हा मुद्दा हा प्रश्न तुला अपेक्षित आहे की हो. आजकाल ज्योतिषाने काय केलं पाहिजे. बरोबर. आता पत्रिका जेव्हा बघतो आपण, त्या पत्रिका बघून तिथं भाकीत केलं जातं. बरोबर. परंतु एक लक्षात ठेवा की व्यक्ती तुमच्याकडे पत्रिका बघायला कधी येते. जसं मगाशी म्हणलं की सुखी सोनाराकडे दुःखी ज्योतिषाकडे, ह्या उक्तीप्रमाणे ज्यावेळी व्यक्तीला गरज असते, व्यक्ती अडचणीने ग्रासलेला असतो, त्रासलेला असतो, समस्यांनी वेढलेला असतो, बरोबर. त्यावेळी तो आपली समस्या घेऊन ज्योतिषाकडे येतो. मग अशा समस्येवेळी तुम्ही जर कुंडली पाहिली आणि त्या कुंडलीच्या माध्यमातून जर मार्गदर्शन केलं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दिशा देऊ शकता. बरोबर. पण ज्योतिषाने काय केलं पाहिजे तर लोकांना कळत नाही. ज्योतिषी फक्त भविष्य सांगतो. मी वारंवार सांगतो, ज्योतिष हे भविष्य सांगणारं शास्त्र आहे, नो डाऊट. बरोबर. परंतु फक्त ज्योतिषाने भविष्य सांगण्याच्या नादी न लागता किंवा नुसतं भविष्य सांगू नये. कारण भविष्य ऐकायला पण लोकांना बरं वाटतं, परंतु ज्यावेळी एखादं भविष्य तुम्ही चुकीचं किंवा अप्रिय किंवा ज्या लोकांना न आवडणार सांगता, त्यामुळे लोकांना टेन्शन येतं. चांगलं असेल तर ते ऍक्सेप्ट करतात, पण वाईट असेल तर ऍक्सेप्ट केलं जात नाही. बरोबर. मग त्यावेळी त्या लोकांच्या चेहरा पडतो. ते म्हणतात की सर, मग हे घटना जर घडणार असेल तर हे टाळण्यासाठी उपाय नाही का? मग त्यावेळी आम्ही काय करू? कधी कधी ज्योतिषाला पत्रिकेतून असं दिसतं की याच्या आयुष्यात येणाऱ्या काळामध्ये अशी घटना घडणार आहे. मग त्यावेळी मग ती कशा प्रकारे तुम्ही सांगताय ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे ज्योतिष मार्गदर्शकांनी ज्योतिष व्यवसाय हा पैशासाठी किंवा भविष्य सांगण्यासाठी करण्यापेक्षा तर लोकांना जर समुपदेशन करण्यासाठी, त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जर तुम्ही केला तर नक्की त्या ज्योतिषशास्त्राकडे नवीन पिढी नक्की येईल. आणि माझं मत आहे की ज्योतिषांनी हे काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा व्यक्ती अडचणीत असतो तेव्हा ज्या व्यक्तीला वाटतं की माझ्या आयुष्यातली समस्या खूप मोठी आहे, माझं जीवन अंधारमय आहे. बरोबर. काय काय लोकांना समाजामध्ये असे बरेच घटक आहेत जे अतिशय त्रासलेले आहेत किंवा जे त्यांच्या पत्रिका संघर्षमय असतील किंवा त्यांना ग्रहमान खराब असेल, ते खूप डिप्रेशनमध्ये असतात, नैराश्यात जातात. मग त्यावेळी मग त्यांना ज्या पत्रिका बघायला येतात तेव्हा अशा लोकांची परिस्थिती जर समजली ज्योतिषाला, पत्रिकेतून ती समजतं किंवा व्यक्तीच्या चेहऱ्यावरून कळतं. अशा वेळी जर ज्योतिष मार्गदर्शकांनी जर त्यांना एक चांगला एक समुपदेशन केलं, त्याने एक चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग केलं आणि त्यांना जर मानसिक आधार द्यायचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती त्या वाईट काळामध्ये टिकू शकते किंवा त्याला उभारी येऊ शकते. तर मी नेहमी सांगतो की ज्योतिषांनी भविष्य सांगण्यापेक्षा ते भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्योतिषशास्त्राचा खरा उद्देश हा भविष्य घडवणं आहे, ना की भविष्य सांगणं. भविष्य सांगून थांबू नका. त्या भविष्यामध्ये काही बदल घडवता येईल का आपल्याला ज्योतिषी म्हणून, तर तो घडवता आला तरच त्या शास्त्राचा फायदा आहे, असं माझं मत आहे. अन्यथा नुसतं भविष्य ऐकण्यासाठी लोक येत नाहीत. लोकांना समस्या असतात, त्या समस्या मला त्यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय द्या, काहीतरी करा, हे लोकांचे प्रश्न असतात. मग ज्या अर्थी तुम्ही ते लोक असे विचारतात आणि आपण त्यासाठी काहीतरी देतो, त्या अर्थी आपण त्या व्यक्तीचं भविष्य घडवत असतो. बरोबर. आणि हेच काम ज्योतिषाने केलं पाहिजे. एक चांगला ज्योतिषी कुठला असेल, जो एकतर बोलका आहे, कारण ज्योतिषाला बोलता आलं पाहिजे. बरोबर. कारण आणि तुम्ही जर बोलता चांगल्या प्रकारे बोलू शकला आणि लोकांच्या अडचणी समजून घेतल्या, भावना संपवून घेतल्या, त्यातून खूप चांगल्या प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे बोलला, समजून सांगितलं, अनेक उदाहरणं दिले, दाखले दिले, आणि ते जर तुम्ही त्याला मानसिक आधार दिला किंवा त्याला एक वेगळ्या प्रकारे तुम्ही मॉरल सपोर्ट दिला, तर ती व्यक्तीला जातानाच खूप बरं वाटतं की मला काहीतरी आधार मिळाला. आणि ही गोष्ट व्यक्तीला खूप फरक पडतो, खूप म्हणजे खूप त्याच्या जीवनामध्ये आल्हाददायक असते. उपायाने फरक पडतो का नाही ती नंतर बोलू मी त्याच्यावर, पण हा उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे की तुम्ही त्यांना समुपदेशन करा, त्याच्या समस्या समजून घ्या, मॉरल सपोर्ट करा
आणि जर त्याला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं, आता कधी कधी एक लोक मग प्रत्येकाला तुम्ही चांगलं सांगणार का, तर नाही. मी नेहमी सांगतो की चांगलं सांग, खोटं सांगा आणि चांगलं सांगा. या चांगलं सांगण्याच्या नादात आपण खोटं बोलतो. बरोबर. तर ज्योतिषाने ते पण करू नये. बरेच ज्योतिष फसवतात सुद्धा. फसवतात किंवा खोटं सांगतात की तुमचं खूप राजयोग आहे, खूप चांगलं आहे. तर ते तसं पण नका करू, ते पण करणं अयोग्य आहे. का तर एक प्रकारे आपण त्या व्यक्तीची म्हणजे फसवणूक करतो असं माझं मत आहे. मग काय केलं पाहिजे, तर त्याच्या आयुष्यात किंवा त्या काळामध्ये त्याच्या आयुष्यात काय घडणार आहे, अशुभ असेल हरकत नाही, सांगताना थोडं सॉफ्टली सांगा. बरोबर. पण त्याला कल्पना द्या की तुझा येणारा काळ खराब आहे, या काळामध्ये अशा अशा घटना घडू शकतात. मग ह्यासाठी तू काय प्रिकॉशन करावी, तू काय काळजी घेतली पाहिजे, किंवा त्यांनी काय केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की मी मार्गदर्शन करताना माझी पद्धत काय की पत्रिका समजून घेतल्यानंतर मी त्या व्यक्तीला सांगतो की तू आयुष्यात येणाऱ्या काळामध्ये 1 वर्षात, 2 वर्षात, 4 वर्षात किंवा 7 वर्षात काय करायचं आणि सगळ्यात मुख्य काय करू नको, हे सांगणं म्हणजे माझ्या मते सगळ्यात चांगलं ज्योतिष मार्गदर्शन आहे. बरोबर. ऍक्च्युली ज्योतिषांनी हेच काम केलं पाहिजे. पण ज्योतिषी फक्त भविष्य सांगण्याच्या मध्ये गुरफटलेले आहेत आणि भविष्यापेक्षाही पुढचं म्हणजे उपायामध्ये गुरफटलेले आहेत. ज्योतिषाने उपायाचं शास्त्र करून ठेवलंय, बाजार मांडलेला आहे. बरोबर. त्यामुळे उपाय करून लोकांना कळतं की अरे हा भविष्य कमी उपाय ज्या सांगतोय, लोकांनाही कळतं की थोडंसं आपली फसवणूक आहे. माझं मत आहे लोकांशी बोलून घ्या, त्यांच्याशी त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांना मॉरल सपोर्ट द्या. वाईट जरी काळ असला तरी त्याला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं, मार्गदर्शन केलं, समुपदेशन केलं आणि त्यांच्या मनाला उभारी आणण्यासारखे प्रयत्न केले. बरोबर. आणि सगळ्यात मुख्य तू आता ह्या काळामध्ये ह्या गोष्टी टाळायच्या, तू करूच नको, माझं ऐक तू आणि ह्या गोष्टी कर. ह्या 2 गोष्टी सांगितल्यानंतर व्यक्तीनंतर तुमच्यावर श्रद्धा असेल आणि तुमचं ऐकलं, ऐकलं तर मी 100% सांगतो की त्याच्या आयुष्यात ज्या काय अशुभ घटना घडणार आहेत किंवा खूप वाईट घटना घडणार आहेत त्या 70 ते 80% आपण टाळू शकतो. हा माझा अनुभव 20 वर्षाचा आहे. पण लोक माझ्याकडे येतात की लोकांनी, म्हणून मी नेहमी ज्योतिष मार्गदर्शन काय करावं हे करावं की तुम्ही पहिल्यांदा पत्रिका पहा, त्याचं ग्रहमान पहा, त्याची सध्याची स्थिती पहा, सगळ्यात मुख्य त्याची रास पहा, त्याची मानसिक स्थिती पहा. या गोष्टी ज्योतिषांनी पहिल्यांदा पाहिल्या पाहिजेत. कारण प्रत्येकच व्यक्तीला एकसारखं भविष्य सांगून चालत नाही. का तुमच्याकडे येणारा जातक हा त्याचं लग्न वेगळं असतं, त्याच्या राशी वेगळ्या असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक कोणत्याही अशुभ गोष्टी पॉझिटिव्हली घेतात, काही लोक अशुभ घटना निगेटिव्हली घेतात. त्यामुळे व्यक्ती बघून तुम्ही तुमचं बोलण्याचा टोन किंवा बोलण्याची भाषा किंवा पद्धत थोडी बदलली तर खूप चांगलं होईल. ज्योतिषांनी हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की आपण कोणाला भविष्य सांगतोय आणि कशा प्रकारे सांगितलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे एक उत्कृष्ट ज्योतिष हा बोलका असला पाहिजे, बुद्धिवान असला पाहिजे आणि तो चांगला समुपदेशक असला पाहिजे. ज्योतिष हा गुड काउन्सिलर. म्हणजे समाजामध्ये इतकी दुःखी कष्टी लोक आहेत, काही लोक आत्महत्येपर्यंत जातात, काही लोक मानसिक आजारामध्ये जातात, डिप्रेशनमध्ये. अशा लोकांना समाजामध्ये जसं मानसोपचार तज्ज्ञ आहेत किंवा वकील आहेत किंवा कन्सल्टंट आहेत किंवा समुपदेशक आहेत, काउन्सिलर आहेत, त्याप्रमाणे ज्योतिषी सुद्धा त्याच कॅटेगरीमधला एक घटक आहे. ज्योतिषी खूप चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करू शकतो आणि हा समाजासाठी उपयुक्त असणारा घटक असं म्हणतो. ज्यावेळी ज्योतिष मार्गदर्शक जेव्हा याप्रमाणे काम करतील तेव्हा मगाशी तुम्ही म्हणला ना की लोक तरुण पिढीकडे येत नाही. माझं चॅलेंज आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अशा गोष्टी केल्या तर तरुण पिढी सुद्धा सर्वप्रथम तुमच्याकडे येईल की सर मला आत्ता अडचण आहे, तुम्हाला मार्गदर्शन करा. बरोबर. आणि ती मग लोक तुमच्याकडे येतील आणि तरुण पिढीला पण तुम्ही भविष्याकडे ओळखू शकता ज्योतिषाकडे, असं माझं मत आहे. बरोबर. ज्योतिष असं असलं पाहिजे, ज्योतिषाने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. बरोबर. जर तुमच्याकडे एखाद्या व्यक्ती तो जर डिप्रेस असेल आणि तो तुमच्याकडे आलात तर तुम्ही सर्वात प्रथम डॉक्टर म्हणून सल्ला देतात की एक ज्योतिष म्हणून सल्ला देतात? खूप चांगला प्रश्न आहे. एकतर मी डॉक्टर पण आहे आणि ज्योतिषी पण आहे. ह्याचा मला खूप चांगला फायदा होतो. म्हणजे बाकीच्या लोक, मी आता विषय मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हा विषय जो आहे ज्योतिषामधला, बरोबर, तो मला खूप चांगल्या प्रकारे जमतो आणि समजतो. त्यामुळं बऱ्याच लोकांना मी वैद्यकीय दृष्ट्या पण विचार करतो आणि डॉक्टरांना पेशंटची मानसिकता कळते. बरोबर. मानसिकता कळते, त्याला आजार असतील तर त्या आजाराचे त्रास कळतात आणि आता ग्रहमान कुठला आहे, त्या ग्रहमानात त्याला कुठले आजार होऊ शकतात किंवा त्या आजारातून तो कसा वाचू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही करून ज्योतिष आणि डॉक्टर, कारण तुम्हाला माहित आहे की मला माहित नाही, परंतु जे आपले 4 वेद आहेत, अथर्ववेद, ऋग्वेद असेल, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, त्या अथर्ववेदाच्या उपांगामध्ये, उपवेदामध्ये आयुर्वेदाचा आणि ज्योतिषाचा एकाच ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे. हे दोन्ही शास्त्र हातामध्ये हात घालून चालतात. आणि मला अभिमान किंवा आनंद आहे की देवाने मला ही दोन्ही शास्त्र शिकवलेली आहेत. मी BMS पण केलंय आणि मी ज्योतिषही केलंय आणि दोन्ही शास्त्र एकमेकाला अतिशय पोषक आहेत. त्यामुळं दोन्ही म्हणजे मी बघताना पेशंटला जसं आपण बघतो
तसं पत्रिकेतून मला कळतं. त्या पत्रिकेच्या माध्यमातून, ग्रहांच्या स्थिती माध्यमातून आणि एक डॉक्टर म्हणून दोन्ही पद्धतीने मी पेशंटला पाहतो बरोबर. आणि दोन्ही पद्धतीने एकाच वेळी ट्रीट करायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा असं होतं की काय काय लोक म्हणतात तुम्ही डॉक्टर आहात, मग मी स्वतः की तुम्ही असं करा, तुम्हाला मेडिसिन पण मी देतो. बरोबर. मेडिसिनही कधी कधी मी देतो. म्हणजे हा डबल फायदा आहे. मेडिसिननी लोक म्हणतात की त्यांनी फरक पडला. जेवढे आयुर्वेदिक उपाय काम करतात तेवढे ज्योतिषीय उपाय काम करतात. आणि मी नेहमी सांगतो की मग दोन्हीमध्ये श्रेष्ठ कोण, हाही प्रश्न पडतो. बरोबर. हो. तुम्हाला प्रश्न पडतो की सर मग मेडिकल फील्ड श्रेष्ठ आहे की ज्योतिष आहे? बरोबर. पण हे लोकांना पटणार नाही माझं वाक्य, पण माझं एक वाक्य मी नेहमी सांगतो की जिथं मेडिकल फील्ड संपतं तिथून ज्योतिषाने अध्यात्म सुरू होतं. अरे वा. कारण सर डॉक्टर जेव्हा पेशंट सिरियस असतो काय सांगतो की आम्ही आमचे खूप प्रयत्न केले, हो. आता आम्ही प्रयत्न केलेत, आता ते देवाच्या हातात आहे. बरोबर. बरोबर. जर त्याची कृपा असेल, तुम्ही ते प्रार्थना करा, कृपा असेल तुमचा पेशंट वाचेल. हो. म्हणजे डॉक्टर सुद्धा खूप उच्च शिक्षित असले आणि खूप सुविधापूर्वक असले हॉस्पिटल, तर ते शेवटी हेच सांगतात. आणि मी असे अनेक पेशंट पाहिलेत की ज्या पेशंटला डॉक्टरांनी सोडून दिले की जावा याला खाऊ पिऊ घाला किंवा बाहेरचं कुठेतरी बघा, तर त्या लोकांना जेव्हा आपण ज्योतिषाच्या माध्यमातून कन्सल्टिंग करतो, त्यांना उपाय देतो, खूप त्यातले पेशंट्स किंवा खूप लोक त्यातून वाचलेले आहेत आणि ते लोकांचं आयुष्य वाढलेलं आहे आणि ती लोक आता खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगत आहेत. म्हणजे नेहमी म्हणतो की ज्योतिष आणि अध्यात्म हे मेडिकल किंवा वैज्ञानिक क्षेत्राच्या पुढचं शास्त्र आहे. अंधश्रद्धेची माणसं काय म्हणतात की जिथं शास्त्र संपतं तिथून मग हे अध्यात्म जोडतात. हो. त्यांचं एक अर्थी बरोबरच आहे, पण मी थोडं वेगळं म्हणेन की जिथं शास्त्र संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. बरोबर. त्यामुळं दोन्ही पद्धतीने तो वापर केला तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकता. आणि मला दोन्हीही करता येतं. बरोबर. एक जमेची बाजू आहे आणि दोन्ही गोष्टी. आणि डॉक्टर तरी काय करतो, डॉक्टर पेशंटची पहिल्यांदा लक्षणं ऐकून घेतो, तुम्हाला तपासतो मी, तपसून त्याला बऱ्याच गोष्टी कळतात, मग तो पेशंटला समोर बसवतो की मी तुम्हाला तपासलेला आहे, तुमच्या लक्षणं कळली, तुम्हाला असा आजार असू शकतो, तर आपण असे गोळ्या औषध देऊया, असे उपचार करूया, इतक्या दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागेल, तुम्ही बरे व्हाल. बरोबर. जरी आम्हाला माहित असतं की हा असाध्य आजार आहे किंवा हा आजार लवकर बरा होणार नाही, तरी आम्ही असं सांगतो. बरोबर. थोडक्यात काय, तर तुम्ही तिथं त्या व्यक्तीला मानसिक आधारच देता. कारण पेशंट घाबरलेला असतो की माझा आजार मोठा आहे, मी यात बरा होईल का नाही, त्यालाही शंका असते. पण डॉक्टरच्या अशा बोलण्यामुळं तो व्यक्ती लवकर बरा होतो. म्हणजे असाध्य आजार सुद्धा कष्ट साध्य असतं, तो साध्याकडे जातो. ज्योतिषाने पण असंच केलं पाहिजे की ग्रहमान खराब आहे, दिसतंय की याला दशा खराब आहे, ग्रहमान खराब आहे, याला येणाऱ्या काळामध्ये अडचणी येतील, हे अडचणी येतील हे सांगणं तेवढंच गरजेचं आहे. फक्त ते सॉफ्टली सांगा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्या अशुभ काळामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. तर मगाशी म्हणल्याप्रमाणे ज्योतिष हा एक चांगला मॅनेजमेंट गुरु असला पाहिजे. बरोबर. तुम्हाला मॅनेजमेंट करता आली पाहिजे. अशुभ काळाची ज्याला मॅनेजमेंट करता येईल तो चांगला ज्योतिष असेल असं माझं मत आहे. आणि ज्योतिषाकडे हे सगळे गुण असतील आणि हे आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. बरोबर. त्यामुळे मेडिकल फील्डची जेवढी गरज आहे आता समाजाला, तेवढीच ज्योतिषशास्त्राची गरज आहे असं मी नक्की सांगेन. बरोबर. कारण समाजामध्ये आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ज्योतिषाकडे फक्त 30% लोक जातात, 70% लोक जात नाहीत. बरोबर. अगदी बरोबर आहे. 70 ते 80% लोकांना ज्योतिषाची गरज पडत नाही. कारण त्यांचे ग्रहमानपेक्षा त्यांची मूळ पत्रिका चांगली असते. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहांचे परिणामही मानवी मेंदूवर आणि मनावर होतात. बरोबर. मन हे अतिशय चंचल आणि गतिमान आहे. बरोबर. मनामध्ये असंख्य विचार येतात, चांगले आणि वाईट दोन्ही. ज्यांचं मन मुळातच खंबीर आहे, स्थिर आहे, ज्याच्या मनावर ताबा आहे, इंद्रियावर ताबा आहे आणि बुद्धी ज्याची स्थिर आहे, अशा लोकांना जरी संकट अडचणी आल्या तरी ते लोक त्यांच्या त्या मनाच्या आणि बुद्धीच्या त्या स्ट्रॉंग अवस्थेमुळं ते त्यातून मार्ग काढून पुढे जातात. जरी त्यांचे ग्रह वाईट असले तरी कसे ते त्यांना ते देवाने गॉड गिफ्ट दिलेलं असतं. बरोबर. परंतु अशी लोक जे आहेत ते आमच्याकडे येत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की आयुष्यात जीवन म्हणलं की समस्या आहे, समस्या म्हणलं की लढायचं आपल्याला, त्यामुळे ते त्यातून मार्ग काढून पुढे जातात. मग राहिलं कोण, तर 20-30 लोक असे आहेत की ज्यांचं मन अतिशय चंचल आहे, अस्थिर आहे. बारीक सारीक गोष्टींनी ते लोक डिप्रेस होतात किंवा ते एखाद्या गोष्टीचा अतिविचार करतात किंवा दुसऱ्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवतात, फसतात आणि त्यांच्या डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात की माझं कसं होणार, बरोबर, की माझं चांगलं होऊ शकतं का, मी यातनं बरा होऊ शकतो का, असे निगेटिव्ह विचार येतात आणि त्यातून मग ती व्यक्ती जास्त बिघडत जाते. मग अशा लोकांसाठी मग हे लोक ज्योतिषाचा सहारा घेतात. मग असे म्हणल्याप्रमाणे ह्या लोकांना त्यावेळी ज्योतिष, देव आणि डॉक्टर या तिघांची गरज पडते. हे तिन्ही ठिकाणं अशा लोकांसाठी आहेत. त्यामुळं ज्योतिषशास्त्र असो नसो, अंधश्रद्धेने किती नाव ठेवली, तर माझं मत आहे की समाजातल्या या घटकांसाठी या शास्त्राची फार गरज आहे.
आणि आम्ही ह्याच लोकांसाठी काम करतो. आमची इच्छाही नाही की 100% लोक आमच्याकडे यावी बरोबर. हां. आणि ज्योतिष मानावं. हं. ज्या लोकांना खरंच गरज आहे हं. या लोकांना जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समुपदेशन केलं आणि त्यांच्या आयुष्यात जर तुम्ही काहीतरी चांगलं करू शकला, कारण ती लोक मानसोपचार तज्ञाकडे जाणार आहेत, हं. त्यांची औषधं घेणार आहेत, हं. त्यांची आजार कंटिन्युअस कॅरी राहील, बरोबर. कधी कधी त्या आजारपणाची तीव्रता वाढेल, हं. कधी कधी लोक डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड करतात. हं. मग अशा घटकांना अध्यात्मासारखा हं. किंवा उपासनेसारखा आणि ज्योतिषासारखा मार्ग नाही. या लोकांनी ह्या गोष्टी केल्या बरोबर. तर त्यांना मेडिकलची गरज पडणार नाही असं माझं मत आहे. तुमच्या मते ज्योतिषशास्त्र आपलं आयुष्य वाढवायचं काम करू शकतं का एखाद्या हां, व्यक्तीचं? चांगला प्रश्न आहे. आयुष्याबद्दल मी आयुष्यात योग किती आहे किंवा मृत्यू कधी येणार आहे ह्या गोष्टी आम्ही सांगत नाही आणि सांगू पण नाही. का तर हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पण तो तुम्हाला कळत असेल. कळतो म्हणजे आता पत्रिका बघून समजतं की येणाऱ्या काळामध्ये याच्या बाबतीत काहीतरी अशुभ घटना घडू शकतात. हं. ह्याला एकतर मोठा मृत्यू पीडा होईल, हं. मोठा अपघात होईल किंवा ह्याला धोका निर्माण होईल असं दिसतंय. हं. परंतु आम्ही ते वेगळ्या प्रकारे सांगतो. हं. दिसतं मग त्यावेळी आम्ही उपाय देतो. परंतु म्हणतात ना मृत्यू ही अटळ घटना आहे हं. आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी येणार आहे. बरोबर. ज्योतिषाने एक तर पाहू नये आणि जर दिसत असेल ते सांगू नये. अच्छा. हं. कारण ही गोष्ट पचवण्याची ताकद. कारण मला असं वाटतं की किती लोक म्हणले की मी आयुष्यात कशालाही घाबरत नाही, हं. मी निडर आहे, हं. अशी म्हणणारी माणसं सुद्धा मृत्यूला घाबरतात. हे बरोबर. कटू सत्य. बरोबर. बरोबर. म्हणजे तुमच्याबद्दल तुम्ही विचार केला तुम्ही हो सर मी हं. कशाला घाबरत नाही पण मृत्यूला हो, घाबरतो. सगळेच भले भले घाबरतात. घाबरतात. त्यामुळं तुम्ही कितीही स्ट्रॉंग असला मेंटली फिजिकली तर तुम्हाला ह्या गोष्टी ज्योतिषाने सांगू नये. आणि आता आम्ही पाहत पण नाही आणि एवढं मात्र नक्की कळतं, बरोबर. इशारा येतो हं. की बाबा या व्यक्तीला येणाऱ्या काळामध्ये मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना सांगितलं, त्यांच्या पालकांना सांगितलं की या व्यक्तीचं येणाऱ्या काळामध्ये लक्ष द्या, हं. खूप खराब आहे. हं. त्या लोकांच्या बाबतीत तशा घटना घडल्याही मात्र नंतर मग आपल्याला वाईट वाटतं की अरे तो माझा खूप चांगला जवळचा क्लायंट होता, माझा बरोबर. मित्र होता. हं. त्यामुळं आणि त्या गोष्टी इम्पॅक्ट करतात. त्यामुळं हं. भविष्य कळतं, आयुष्यमान कळतं, हं. सगळं समजतं, फक्त ते सांगू नये असं या मताचा मी आहे. हं. आणि लोकांनी पण विचारू नये. बरोबर. लोकांनी ज्योतिषाकडे केव्हा आलं पाहिजे, हं. समस्या असेल तेव्हा. हं. हं. बारीक सारीक प्रश्नासाठी ज्योतिषाकडे जाऊच नाही या मताचं मी आहे. हं. ज्यावेळी चांगले तुम्हाला अडचण येईल, जेन्युइन प्रॉब्लेम येईल, हं. तेव्हा तुम्हाला दिशा दिसत नाही, हं. मला 2-3 मार्ग दिसतात, मला यातला एक मार्ग पाहिजे आणि तो मार्ग मला फार कमी वेळामध्ये मला तो तिथपर्यंत घेऊन जाईल, हं. अचूक ध्येयापर्यंत. हं. अशा प्रसंगीच तुम्ही या. बरोबर. विशेषतः करिअर बाबत हं. किंवा व्यवसाय कुठला करू, हं. लग्नाच्या बाबतीत मी निर्णय घेणं, लग्न कधी करू, माझं वैवाहिक जीवन चांगलं असेल का, हं. मी परदेशात जाऊ की भारतातच राहू, हं. हं. असे जे महत्त्वाच्या समस्या, महत्त्वाचे प्रश्न आहेत ह्यासाठी ज्योतिषाचा खूप चांगला फायदा होतो. आणि अशाच प्रश्नासाठी त्यांनी यावं असं मी नेहमी सांगतो. हं. उठसूट कुठल्याही साध्या साध्या प्रश्नाला विचारू नये. बरोबर. काही काही लोक आम्हाला सारखे फोन करतात, हे याबद्दल सांगा हां, की मी घरात हां, तर इतकं काही गरज नाही. परंतु या महत्त्वाच्या ज्या तुमच्या आयुष्यातल्या टर्निंग पॉईंटच्या घटना, उदाहरणार्थ तुम्हाला मोठं 1 कोटीचं किंवा 50 लाखाचं घर घ्यायचं आहे, मोठी गाडी घ्यायची आहे, किंवा तुम्हाला business लग्न नवीन. करायचं आहे, किंवा मला 1-2 कोटीचा बिझनेस सुरू करायचा आहे. हं. बरोबर. हे फार आयुष्यातले टर्निंग पॉईंट आहेत. हं. हं. या जर तुमचं फसलं तर तुम्ही आयुष्यातनं बरोबर. हे होऊ शकता. हं. हं. त्यामुळे अशा प्रश्नाला ज्योतिषाचा खूप फायदा होतो. बरोबर. आणि अशाच वेळी लोकांनी यावं हं. आणि अशाच वेळी ज्योतिषांनी त्यांना मार्गदर्शन करावं या मताचा मी आहे. बरोबर. तर मी लहान सहान प्रश्नांची उत्तरं मीही देत नाही. हं. माझं मत आहे तुम्हाला हं. गरज असल्याशिवाय ज्योतिषाकडे जाऊ नका. बरोबर. अन्यथा ज्योतिषी कुठलाही, मी असो कोणी असो, हं. मी तसं करत नाही शक्यतो, परंतु ज्योतिष हे लोकांकडनं, क्लायंटकडून किंवा येणाऱ्या लोकांकडनं फायदा आपला कसा होईल तेही हां, बघतात ना. बरोबर. कारण हा ज्योतिष हा व्यवसाय आहे. हं. ऍक्च्युली पूर्वी ऋषी म्हणून याला ज्योतिष हा व्यवसाय करा म्हणून नाही सांगितलं, हे शिकवलं त्यासाठी नाही गेलं. हं. हं. कुठल्याही शास्त्राचा उद्देश हा ज्योतिषाच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, हितासाठी असतो. बरोबर. तर हे शास्त्रही समाज कल्याणासाठीच तयार केलंय. हं. परंतु काळ बदलला, हं. कलियुग आलं. हं. पूर्वीचे ज्योतिषी तुम्ही दिल तेवढे पैसे घेत होते किंवा फ्री ऑफ कॉस्ट बघत होते. कारण तुम्हाला तुमचा प्रश्न आहे, तुम्ही अडचणीचा, तुम्हाला मार्ग दाखवायचे, मग पैसे कसले घ्यायचे. बरोबर. पूर्वीचे लोक असे करायचे. पण आता काळ बदललाय, कलियुग आलंय. हं. आता आमच्यासारखे लोक जेव्हा किंवा बरेच ज्योतिष फुल टाइम व्यावसायिक झालेत, ज्योतिष व्यावसायिक झालेत, अशा वेळी फी घेणं गरजेचं आहे. हं. पण ती फी किती असावी, ती माफक असली पाहिजे, बरोबर. लोकांना परवड असली पाहिजे. हं. नंतर सर्वांकडून घ्यायची का नाही हा हो. त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर. एखाद्या व्यक्तीकडे कधी कधी असं होतं की पैसेच नसतात हं. आणि बरोबर. तो खूप अडचणीत असतो, हे आम्हाला समजतं. हं. मग अशा वेळी तुम्हाला समजत असताना तुम्ही त्यांना पैशाची अपेक्षा न करणं योग्य होईल. हं. एक 2-3 लोकांना तुम्ही असं केलं तर काय हरकत नाही. बरोबर. आणि बाकीच्या लोकांकडनं फी घ्या, कारण तुम्ही शेवटी हा पूर्ण व्यवसाय करता, व्यवसाय, तुमचं सगळं घर ह्याच्यावर चालत असतं. मग हं. आर्थिक घ्या, परंतु ते पैसे किती घ्यावे. हं. आता मुंबई पुण्यामध्ये
आता सांगू नये मोठमोठे की काय काय ज्योतिषी असे जाहिरात करतात बरोबर. आणि त्यांची फी 3,000 आहे, 6,000 आहे, 11,000 आहे, 21,000 आहे, अशा फी घेतात. मला ते पटत नाही. कारण पत्रिका किती ज्योतिषी मोठा असला तरी पत्रिका बघायला त्याला किती वेळ लागतो आणि बरोबर. किती सांगितलं ते आम्हाला माहिती आहे. तर त्याचे पैसे तुम्ही घ्या, पण माफक असावी असं माझं मत आहे. जेव्हा तुम्ही लोकांना अवास्तव पैसे घ्याल तेव्हा मग लोक म्हणून तुमचा अभ्यास चांगला आहे, तुमचं मार्गदर्शन चांगलं आहे, परंतु तुमच्या फीमुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, बरोबर. तर मग तुम्ही लोकांचं हित नाही करणार. माझं असं मत आहे की पैसे मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो की पैशासाठी काम करू नका, प्रामाणिकपणे कष्ट करता, कर्म करा. चांगलं कर्म केलं की पैसा आपोआप तुमच्या मागे येणारच आहे. बरोबर. लोक तुम्हाला पैसे देणारच आहेत, पण किती पैसे घ्यावे पण कधी कधी काय खर्च होतं, केला पाहिजे. काही व्यक्ती घाबरतात की अरे ज्योतिषांनी पैसे मागितलेत, ग्रहाची आपल्या दिशा पण चुकीची आहे, खराब आहे, वास्तू खराब आहे किंवा काही असेल, तर मग ते भीतीपोटी पैसे देतात तेवढे आणि त्या जाळ्यात फसतात. आता तुम्हाला तुम्हाला ते रोष आहे तो ज्योतिषाकडे नाही, वास्तूकडे आहे. मी नेहमी म्हणतो की वास्तुशास्त्र मी मानत नाही असं नाही, परंतु वास्तुशास्त्र हे अलीकडच्या काळामध्ये फार लवकर प्रगती बतावं किंवा एक प्रसिद्धीला आलेलं शास्त्र आहे. तसंच कुंडलीशास्त्र हे हजारो वर्षापूर्वी शास्त्र आहे. बरोबर. ज्योतिषशास्त्रही जुनच आहे, परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये जे याचा वास्तुतज्ञ जे आले, वास्तुशास्त्राचे बरेच प्रकार किंवा बरेच माध्यम आली, त्यातून मग ते बरेच मोडतोड करून किंवा मोडतोड न करता आम्ही उपाय करू शकतो. लोक ते करतात, परंतु त्याचे रिझल्ट किती लोकांना मिळतात ते मला माहीत सांगता येत नाही. पण माझं मत आहे की वास्तुतज्ञांना दाखवून वास्तू पाहून बदल करण्यापेक्षा तुमच्या पत्रिकेमधून वास्तुसुख खूप चांगल्या प्रकारे पाहता येतं. बरोबर. मी कुंडलीवरूनच वास्तुशास्त्र किंवा वास्तुसुख सांगतो की तुमच्या नावावर घर घेणं योग्य आहे का, घर घेतलं तुम्हाला लाभदायक होणार आहे का, नंतर घर चांगलं असेल का, पण ते कुठल्या दिशेला असावं, कुठल्या दिशेला तोंड हे सांगता येतं. आणि पत्रिकेत तुम्हाला जर ते नसेल तर मात्र मग तुम्हाला कदाचित मग ते तुम्ही कितीही वास्तुतज्ञाला वास्तू दाखवून घ्या, तुम्हाला मिळणारी वास्तू ही वास्तू बाधितच मिळते. वास्तू सुख जर नसेल तर माझा असंख्य वर्षाचा अनुभव आहे की तुम्हाला मिळणाऱ्या वास्तू या बाधितच मिळतात. त्यामुळे तुम्ही कितीही बदल करा तर तुम्हाला तो त्रास होतो. आता दुसरा एक मुद्दा सांगतो की वास्तुतज्ञांना दाखवावं घर किंवा त्यांच्याकडून उपाय घ्यावे असं लोकांना कधी वाटतं? हा एक रोजच वाटतं का? नाही. तुम्हाला पण आयुष्यात कधीतरी वाटलं असेल ना. नवीन. तर ते कधी वाटतं? ज्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा अचानकच सर्व काही ठीक असताना अचानक बिघडतं आणि एकदम उलटसुलट होतं, बऱ्याच अडचणी सगळ्यांना घरात कुटुंबात येतात. बरोबर. तेव्हा त्यांना असं वाटतं की बहुतेक आपल्यावर काहीतरी प्रयोग झाला असेल किंवा आपल्या घरात तर दोष नाही ना, घरात कलह का झाला, वाद का वाढ लागले, मुलं ऐकत नाहीत, मुलगी ऐकत नाही, किंवा घरात कोणीतरी इंटरकास्ट लग्न केलंय, असं काही गोष्टी बघायला मिळतात. तेव्हा व्यक्ती वास्तुशास्त्राच्या डोक्यात घेऊन बसते आणि त्याच वेळी त्यांना वास्तू पाहावाच वाटतं. मग वास्तू तुम्ही राहता गेले 10-15 वर्ष, मग तेव्हा नाही वाटलं. बरोबर. त्याचं उत्तर मी सांगतो. त्यावेळी तुमचं जो कर्ता पुरुष असतो किंवा घरातल्या सगळ्या लोकांचं त्यावेळेचं ग्रहमान, त्यावेळीची दशा ही बिघडलेली असते. बरोबर. आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत असतो. जर तुम्ही ज्योतिष मार्गदर्शकाकडे गेला आणि तुम्ही ह्या पत्रिकेचं विश्लेषण करून घेतलं की आमच्या 2-3 वर्षात किंवा 4 वर्षात अशा अशा घटना होत आहेत, तर आम्ही वास्तू बघू का किंवा कशामुळे होत आहे, त्यावेळी तुम्हाला कळेल की हे सगळं ग्रहमानामुळे होते, या दशेमुळे होते. आणि ते फक्त कर्त्या पुरुषाच्या घर हे कर्त्या, आपण बाकीच्यांची दशा जरी चांगली असली तरी घर ज्याच्या नावावर आहे किंवा तुमच्या घरचा जो कर्ता पुरुष आहे, कारण आपण म्हणतो ना मेन कर्त्या पुरुषाचं जर बदल ग्रह फिरलं तर घराचे वाशे फिरतात, सेम प्रकार आहे. तर त्याची जर ग्रहमान खराब असेल तर त्याचे परिणाम घरातल्या सगळ्या लोकांना बघायला मिळतात. मग अशा वेळी तुम्ही ज्योतिषीय उपाय केले आणि सगळ्यांनी उपासना त्या काळात केली तर तुम्हाला खूप चांगला फरक पडतो, तुम्हाला खूप प्रसन्नता आणता येते. अशा वेळी तुम्ही वास्तू त्या तज्ञाकडनं तुम्ही कन्सल्टिंग 2 ठिकाणाकडे घ्या, उपाय करून घ्या. फारसा फरक पडत असेल किंवा पडेल असं मला वाटत नाही, कारण मी वास्तूपेक्षाही मी ज्योतिषशास्त्र मानतो. त्यामुळं लोकांनी आपल्या पत्रिकेचं परीक्षण करून बघावं. हां, जर मात्र पत्रिका सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहमान चांगला आहे, दशा खूप चांगल्या आहेत, सगळं छान चाललं असतानाही आमच्या घरामध्ये असे कलह होत आहेत आणि असं काहीतरी बिघडत चाललंय, हां असं असेल तर कदाचित मग, आणि ते कधी होतं, तुम्ही कुठलंही घर नवीन घेतलं की पहिले 5-10 वर्ष त्या घरामध्ये बरकत होते, तुम्हाला खूप चांगलं फील होतं. 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर तुम्हाला त्या
घरातले वास्तुदोष जे असतात ते त्यानंतर तुम्हाला उद्भवावं लागतं किंवा ते दिसायला सुरुवात होतात. तेव्हा व्यक्ती तुम्हाला विचारते की वास्तुदोष आहे का बघा. बरोबर. मग त्यावेळी वास्तुदोष असणारच आहे. त्यावेळी तुम्ही उपाय त्याच्यावर केले तरी तुम्हाला फरक पडतो. आलं लक्षात? हो. तुम्ही एखाद्या वास्तूत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तिथली एनर्जी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ही जाणवते का? नक्की जाणवते. आता ज्या ज्योतिष मार्गदर्शकाकडे किंवा वास्तुतज्ञाकडे अंतर्ज्ञान शक्ती, इंट्युशन पॉवर असेल, तेव्हा त्या लोकांना जाणवते, नक्की जाणवते की घरामध्ये कुठल्या भागामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा घरामध्ये कसं आहे वातावरण. त्याची 2-3 लक्षणं बघायला मिळतात. एक म्हणजे तुमच्या छातीमध्ये धडधड होती, तुम्हाला अस्वस्थ वाटतं, घाम यायला लागतो, नाडीचे ठोके वाढतात आणि लवकर लवकर त्या जागेतून बाहेर पडावं असं आपल्याला फील होतं. असं जर फील तुम्हाला होत झालं तर समजायचं की माझं इंट्युशन पॉवर आहे, मला ते समजतंय आणि मग तुम्ही तिथून सांगू शकता की या घरामध्ये नक्की निगेटिव्ह एनर्जी आहे. बरोबर. तुम्ही त्याचा उपाय करू शकता. त्यामुळे चांगल्या वास्तुतज्ञांना हे पण आलं पाहिजे असं माझं मत आहे, असं मी मानतो. युजली आपण देवारा कुठल्या ठिकाणी कुठल्या दिशेला असला पाहिजे आणि पैशाच्या जिथे पैसे आपण ठेवतो किंवा दागदागिने ठेवतो हे कुठल्या दिशेला असलं पाहिजे हे काही सांगू शकता का? ॲक्च्युली मी आता सांगतो की मी शिकलोय पण मी वास्तू कन्सल्टिंग करत नाही. त्यामुळे हे त्या लोकांनी सांगितलं तर योग्य होईल. बरोबर. मी ज्योतिषच्या माध्यमातून बाकीत करतो. अच्छा. ज्योतिषाबद्दल मी सांगू शकतो परंतु तुमच्या प्रश्नाचा विचार केला तर कुबेराची दिशा जी आहे विशेषतः ईशान्य कोपरा किंवा पूर्व दिशा, ती दिशा तुमच्या याच्यासाठी खूप चांगली आहे. उत्तर दिशा सुद्धा तुम्हाला धनलाभासाठी किंवा पैसे साठवण्यासाठी खूप चांगली सांगलेली आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही लॉकर ठेवलं बरोबर तरी पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे धनप्राप्ती होऊ शकते. परंतु हे माझ्यापेक्षा वास्तुतज्ञ खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतात. मी त्याची प्रॅक्टिस करत नाही. तर गुरुजी आपण बरेच विषय मांडलेत. आता काही विषय आपण पुढच्या एपिसोडमध्ये मांडूयात. चालेल, काय हरकत नाही. आणि आपल्या प्रेक्षकांना जरा आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. नक्की. सर्व जे आपले स्वराज टॉक नावाचे चॅनल पाहतात या चॅनलला सगळ्या लोकांनी, विद्यार्थी असेल किंवा कोणते जे लोक ही पॉडकास्ट पाहतात त्या लोकांना मी निवेदन करेन, विनंती करतो की आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपल्या इतर लोकांना शेअर करा, इतरांना पाठवा आणि हा व्हिडिओ पाहायला सांगा. अतिशय चांगलं काम करतात येईल. त्यामुळे कामानं आणि पुढच्या तुमच्या कारकिर्दीला मी उज्ज्वल यशासाठी मी प्रार्थना करतो. तुम्हाला अतिशय उत्तरोत्तर खूप चांगलं यश मिळणारच आहे 100%. ते मिळत राहो ही प्रार्थना करतो आणि थांबतो. थँक्यू गुरुजी, धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला? ज्योतिषशास्त्रातलं बरंचसं नॉलेज सरांनी सांगितलं. तर तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि द स्वराज टॉक्सला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.